मंच की पूरी। अरे क्या कर रहे हो, इधर लाओ भाई, आप गलत जगह चले गए। ही साधना दिया था बना करके, आप गलत जगह जर आपण मनापासून केलो तर आपल्या ग्रुप पर डायरेक्ट डालता गोळ्यापासून आपण मुक्त होऊ शकतो. एक पर ऐसे खड़ा ऐसे करो, गोळ्यापासून मुक्त होऊ शकतो. पूरे काय मंच साधण्यामध्ये डॉक्टर साहेबांचं एकच मत असते, दिन में कच्चा रात में पक्का. दिन में कच्चा रात में पक्का. सिग्नल रिजनल ओरिजिनल हे ब्रीद वाक्य आहेत त्यांचे. सिग्नल रिजनल ओरिजिनल म्हणजे काय आहे हे पूर्ण आपण साहेबांनी सर्व आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे. आणि माझं एक छोटासा अनुभव सांगतो. माझ्या गुडघ्याचं ऑपरेशन ठरलं होतं. मी 2-3 ठिकाणी दाखवलं होतो आणि हे माझं गुडघ्याचं ऑपरेशन डॉक्टर साहेबांनी सांगितलं होतं. मग मी थोडं बेचैन झालो होतो. एवढ्या कमी वयात 57-58 वर्षाच्या वयामध्ये जर आपलं गुडघ्याचं ऑपरेशन झालं तर आपलं पुढे काय. मग प्रसाद कुलकर्णी साहेब हे माझे 2010 पासूनचे संबंध आहेत. मी त्यांनी नायब तहसीलदार होते, मी मंडळ अधिकारी होतो. योगायोगाने भेट झाली आणि आम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये काम करत असताना त्याला सांगितलं, सर असं असं झालं, माझं गुडघ्याचं ऑपरेशन झाले, काय करू. त्याने म्हणले काही करू नको, 15 दिवस थांब, 15-20 दिवस थांब, आळंदीचं शिबिर लागणार आहे, त्या शिबिरला चल. डॉक्टर साहेब जर म्हणले ऑपरेशन करायचं ऑपरेशन कर, नाही म्हणलं ते करू नको. मी म्हणलं साहेब मजाक करताय तुम्ही. अरे वस्तूच सांगतो म्हणलं, मजाक नाही, मी अनुभव घेतलं आहे, पण जोपर्यंत तुम्ही अनुभव घेत नाही तोपर्यंत ते कळत नाही. म्हणलं ठीक आहे सर, येतो म्हणलं, 7 दिवसाचा कोर्स आहे तर करतो म्हणलं. सर जेव्हा आळंदीला गेलो तिथं वातावरण जे पाहिलं ते मनाला भावलं. आणि डॉक्टर साहेबांना संध्याकाळी पहिल्या विजिटमध्ये तिथं जेव्हा शिबिर झाली पहिल्या दिवशी, पहिला मी माणूस होतो की त्यांच्याकडे डॉक्टर मी गेलो होतो आता बघायला. मी त्यांना सगळे गोळ्याच्या सगळ्या चिठ्ठ्या सगळ्या दाखवल्या. ते मला फेकून दे सगळे, काय बाबा बघायचं नाही मला, तुझं काय आजार आहे सांग. तर ते मला समज असं गुडघ्याचं ऑपरेशन आहे, डॉक्टरनं सांगितलं आहे, MRI केला आहे, आपलं एक्सरा केला आहे, ते काही सांगू नको बोलले. आणि फक्त तुझी रक्त पातळीची गोळी जे BPची आपल्या इथे त्याची गोळी आहे रक्त पातळी, ती गोळीचं रिपोर्ट दाखवून घे, कोलेस्ट्रॉल तपासून घे, शुगर काय नॉर्मल आहे, आणि हे तुला 2 दिवसात जर कमी नाही झालं तर मला पुन्हा येऊन भेट. आणि हे कंटिन्यू 2 दिवस करायचं. त्यांनी थंड पाण्याच्या पट्ट्या सांगितल्या गुडघ्याला, थंड पाण्याच्या पट्ट्या फक्त 2 दिवस केलो मी. आणि इनिमा सकाळ संध्याकाळ 2 टाइम इनिमा आणि थंड पाण्याच्या पट्ट्या. ह्या 2 दिवसात मला पायऱ्या चढता येत नव्हत्या, मी ते पायऱ्या चढू लागलो. मला म्हणजे आश्चर्य जाणवलं की 2 दिवसात जर मी 2-4 वर्षापासूनचा आजार जो आहे माझा ते असाच आहे. मग त्यांनी सांगितलं की बाबा तुला दान करा. मी प्रसाद साहेबांनी तुलादान केला. तुलादान केल्यानंतर मग अजून जास्त जाणवलं. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, ह्या साधनेमध्ये एवढी शक्ती आहे, ती शक्ती आपण निर्माण करायची आहे आणि आपण मनाला संबोधायचं आहे. कारण हे करणं एवढं सोपं नाही आहे. आपलं वाटतं सोपं आहे, हे करू शकतो, पण नाही. त्यांनी सांगितलं चहा बंद करा. कंप्लीट मी 1 महिना चहा बंद केला. 7 दिवसात माझं शुगर पूर्ण कमी झालं, नॉर्मलमध्ये आलो. माझं शुगर 10 वर्षापासून शुगर नॉर्मलमध्ये कधी आलो 10 वर्षात. मी जे 7 दिवसाच्या शिबिरामध्ये माझं शुगर नॉर्मल झालं, गुडघ्याचं दुखणं कमी झालं. पण ह्या शिबिरामध्ये जे डॉक्टर साहेबांनी जे सातत्य सांगतात ते पूर्ण जर आपण फॉलो केलो तर आपण गोळ्या रहित होऊ शकतो. गोळ्या न खाता आपण जीवन जगू शकतो. पण आजकाल या आपल्या सगळ्या आहारामुळं आपण सगळे गोळ्या खाऊन कदरून गेलेलो आहोत. तर ह्या गोळ्यापासून मुक्ती करायचं असेल, माझं तर मत असं आहे, गोळ्यापासून मुक्ती जर करायचं असेल तर हे शिबिर अटेंड करणं आणि अटेंड करून आपण घरी जाऊन फॉलो करणं. दुसरं म्हणजे मी आणि प्रसादराव कुलकर्णी साहेबांना विनंती केली. साहेबांना त्यांची उत्सुकता होती डॉक्टर साहेबांची की आम्ही शिबिर 1 दिवस लातूरला द्यायचं होतं. पण योगायोगानं लातूरला 1 दिवस शिबिर भेटलं. 7 दिवसाचं शिबिरसुद्धा भेटलं. हे आपलं भाग्य आहे.
विनंती करतो सर्वांना, आपण 7 दिवसाचं शिबिर, आज आमचं तुटपुंज काय होईना थोडंफार कमी जास्त तुम्ही सगळ्यांनी सांभाळून घेतलं आम्हाला. आम्ही प्रसाद साहेबांनी, मी, कारभारी, रेड्डीसाहेब, अलकाताई या 10-15 लोकांनी आम्ही ते थोडं आपल्या लोकांना इथं लातूरमध्येच लोकांना घेऊन हे शिबिर सक्सेस केलं. सक्सेस झालं की नाही मला माहीत आहे, तुम्हालाच माहीत आहे. पण 7 दिवसाचं शिबिर मात्र आपल्याला 500 लोकांचं सक्सेस करायचं आहे. सर्वांना विनंती करतो की या 7 दिवसाच्या शिबिराला सहभाग करावं आणि विनंती आहे की सर्वांनी त्या 10 लोकांनी घेऊन येऊन आपला मोठा शिबिर करावं. आम्ही सिद्धेश्वर हॉल या ठिकाणी शिबिराचं स्थळ निश्चित केलेलं आहे. तिथं जवळपास 700-800 लोक बसतात. आज डॉक्टर साहेबांना ते स्थळ दाखवणार आहोत. सर्वांना विनंती आहे की ते सहकार्य तेवढ्यासाठी ठेवावं विनंती. आणि डॉक्टर साहेब तर आम्हाला आमच्या विनंतीला मान देऊन आल्यात आणि मार्गदर्शन केलेत, त्यांचं मनापासून ऋणी आहे. थँक्यू, धन्यवाद.